न उतरता जागेवर उभे राहून प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित करत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार लोकशाहीचा गळा घोटत आहे असा आरोप करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली। विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, एकतर्फी निर्णय घेऊन केंद्र सरकार विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करत आहे। अशा रीतीने देशाच्या इतिहासात प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना कधीही निलंबित करण्यात आले नाही। ही लोकशाहीची नुसती थट्टा नसून तिचा खून केल्यासारखे आहे। राज्यातही याहून वेगळे चित्र नाही। विरोधकांचा आवाज दाबण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केंद्र आणि भाजपा सरकार करीत आहे। विरोधकांनी कोणताही प्रश्न उपस्थित केला तर त्यांना विधान भवन आणि परिषदेत आपले म्हणणे देखील मांडू दिले जात नाही। त्यामुळे केंद्र सरकारच्या या कृतीचा आणि आम्ही निषेध करतो, असेही नाना पटोले म्हणाले। गळा घोटण्याचं पाप देशात आणि राज्यात बीजेपी करते आहे, अशा पद्धतीचं चित्र पूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आहे। विरोधी पक्षाचे सगळे खासदार आपल्या जागेवर उभे झाल्यानंतर त्यांना हे निलंबित करण्याची एक नवीन प्रथा केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या बीजेपीच्या सरकारने सुरू केलेली आहे। जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी आपल्या जागेवर उभं राहण्याचा अधिकार आहे। कुठलाही खासदार वेलमध्ये आला नाही आणि तरी सुद्धा एकतर्फी निर्णय घेऊन सगळ्या खासदारांना विरोधी पक्षाच्या निलंबित करण्याचं पाप जे बीजेपीने केलं त्याचा आम्ही निषेध करतो। महाराष्ट्र विधानसभेतही आपण पाहिलं असेल, आज आम्ही मुद्दा उपस्थित केला की विरोधी पक्षाच्या एकही आमदाराला विकास निधी द्यायची नाही। हा काही महाराष्ट्राच्या पासून काही वेगळा झालेला भाग नाही आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागाचा विकास झाला पाहिजे ही सरकारची जबाबदारी आहे। पण विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात विकास निधी द्यायचा नाही, बजेटमध्ये प्रोव्हिजन करायचं नाही, म्हणजे केंद्रातलं बीजेपीचं सरकार आणि राज्यातलं भाजप प्रणित येड्याचं सरकार, या दोन्ही सरकारची मानसिकता एकच आहे। तानाशाह प्रवृत्ती आहे, लोकशाहीला विरोध करणारी आहे आणि हे असं ही भाजपची जी मानसिकता है ही आता जनतेच्या समोर स्पष्ट होती है। ऐसी ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें।